म्हटलेलं आहे हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या बघा हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये बघा उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते, त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते. काय म्हटलेलं आहे साधं सोपं लक्षात घ्या. हिवाळ्यामध्ये हवा कशी असते? हिवाळ्यामध्ये हवा अशी दमट असते बरोबर, म्हणजे वातावरण असं दमट, धुकं जास्त दिसेल तुम्हाला. म्हणजे सकाळी जरी समजा तुम्ही उठले आणि जर समजा बघितलं तुम्हाला असं धुकं दिसतात, खिडकी उघडले किंवा साधा लाईटचा ओस पडली म्हणतात त्याला आपण ग्रामीण भागामध्ये बरोबर, साधा ओस पडल्यासारखे दिसते तुम्हाला, ओस पडलेली दिसते. आणि बघा शब्द कसा वाढवलेला आहे, फक्त शब्द रचना वाढवली आहे, बाकी काहीच नाही. मग हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या द्वीपकल्पीय आता म्हटलं काय म्हणते याला, द्वीपकल्पीय म्हणजे पठारी भाग आलेला असतो त्याला पठारी भाग म्हटलं गेलेला असतो, त्यात काही वेगळं नाहीये. भारताच्या तुलनेने म्हणजे जो पठारी प्रदेश आहे म्हणजे पठारी भारत आहे, म्हणजेच काय कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडचा भाग आहे, दख्खनचं पठार म्हणजे त्याला असं द्वीपकल्पीय पठार म्हणतो आपण. म्हणजेच काय त्याच्या तुलनेने विचारलेलं आहे. बघा काही प्रश्न कसे असतात ना, जास्त अभ्यासाची गरज नाही राहत, म्हणजे तुम्ही जो अभ्यास करता त्याच्या तुलनेत सुटणारे असतात, फक्त तुम्हाला त्या उद्देशाने त्या पद्धतीने तुम्हाला सोडवणं फार गरजेचे राहतात. तुम्ही त्याला कशा पद्धतीने वाचता म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही वाचनाकडे लक्षात ठेवा जास्त, बरोबर आहे. कशा पद्धतीने एखाद्या मुद्द्यावरती तुम्ही वाचताना हे जास्त महत्वाचं आहे. ते काहीच दिलेलं नाहीये, तुम्ही जे वाचलेलं आहे आजपर्यंतच्या मान्सून वाऱ्यामध्ये हवामानामध्ये वारे कसे येतात काय असतात हे सर्वस्वी त्यावरती दिलेलं आहे. म्हणजेच बघा हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेने म्हणजे पठारी प्रदेशाच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते, त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते. वाक्य कुठे चुकलंय का? हिवाळ्यामध्ये तुम्ही जर जोरात आवाज दिला ना जात नाही कोणाला, जातो का? कारण ते वातावरणच तुम्हाला असं ब्रेक करतात, कारण जे पार्टिकल आलेले असतात वातावरणामध्ये ते दमट दाटलेले असतात ना सर्वात जास्त, त्यामुळे ते धुकं दिसतं तुम्हाला. पण हेच उन्हाळ्यामध्ये तुम्ही आवाज द्या असं म्हणजे खुल्या वातावरणामध्ये ग्राउंडवर वगैरे बघा, क्रिकेट खेळताना कधी कुठलाही गेम खेळताना मुलं एकमेकांना आवाज देतात, सहज जातात. पण हिवाळ्यामध्ये नाही जात. हिवाळ्यामध्ये सहज म्हणजे गाड्यांचे हॉर्न सुद्धा वाजलेले तरी ऐकायला येत नाही घाटांमध्ये वगैरे बघा. म्हणजे अशा वेळेस काय करतात मग गाडीचे लाईट ऑन करून गाडी चालवल्या जातात. लाईट ऑन करून का तर समोरच्याला दिसतं तरी गाडी कोणती आहे ते माहित नाही, पण काहीतरी वाहन येत आहे तितकं तरी तो अवेअर होतो, लगेच तो अलर्ट होऊन जातो. आलेलं असतं म्हणून हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे तुम्हाला. म्हणून घ्या की हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते आणि आहेच, कारण विचार करा ना हिमालय कुठल्या साईडला येतो? उत्तरेला आहे. मग तिकडे जास्त थंडी असणार की दक्षिणेला जास्त थंडी असणार? उत्तरेला थंडी असणार, कारण की पर्वती भाग वारे तिकडनं वाहतोय ना आपल्याकडे, जे थंड हवेचे वारे आहे ते तिकडून येत आहे उत्तरेकडून. तर त्यामुळे काय म्हटलंय हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते, त्यामुळे तिथे हवेचा दाब आणि ज्या ठिकाणी हवा जास्त असतात म्हणजे दाट त्याचा प्रेशरही जास्त असतं बरोबर, प्रेशर जास्त असते म्हणून हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते. साधं सोपं आहे. म्हणजे हिवाळ्यामध्ये हवेचा प्रेशर जास्त असते, हवा जास्त दाट असते, म्हणून आपल्याला तुम्ही कुठे हिल स्टेशनला हिवाळ्यामध्ये जा त्यावेळेस काय होतं तुम्हाला धुकं दिसतात. दिवसा सुद्धा तुम्हाला गाडीचे लाईट ऑन करून म्हणजे गाडी चालवावं लागतात आणि त्यासोबत हॉर्न सुद्धा सारखा वाजवत चालवतात ते लोक. हिवाळ्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेने द्वीपकल्पीय भारतामध्ये हवेचे तापमान खूपच जास्त असते, त्यामुळे तिथे हवेच्या दाबाचे प्रमाण कमी असते. बरोबर चालेल, कारण की त्यामध्ये वातावरण काय म्हटलं त्यांनी बघा, इथे हिवाळ्यामध्ये हा कॉमन शब्द आलेला आहे. हिवाळ्यामध्ये इथे उत्तर भारताच्या तुलनेने तेच वाक्य दिलेलं आहे घुमून फिरून, तेच उलट केलेलं आहे. मी तेच म्हणजेच काय तुम्हाला फक्त वाचावं लागतं व्यवस्थित. तुम्ही जर का व्यवस्थित एखादी शब्द व्यवस्थित वाचला ना, एखादी वाक्य व्यवस्थित वाचत आहे किंवा एखादी प्रश्न व्यवस्थित वाचताय, बऱ्यापैकी प्रश्न तिथेच सुटतो. आले लक्षात? समजा यामध्ये पहिला एक जरी लक्षात घ्या बघा, एलिमिनेट कसं करता येईल तुम्हाला जर करतो म्हटलं तर, एक वाक्य जरी समजा पहिलं सत्य आहे हे तुम्हाला कळलं तर ऑप्शन मध्ये लगेच बघून घ्यायचं असत्याचं ऑप्शन कुठं आहे, म्हणजे एक मध्ये आहे आणि फक्त 3 मध्ये आहे, 2 ऑप्शन तसेच कटले बरोबर. तो ऑप्शन जर एलिमिनेट करतो म्हटलं तर अ चं उत्तर तुम्हाला दिसतंय 1 मध्ये आणि 3 मध्ये आहे असत्य, म्हणजे तुमचे एफर्ट्स कमी झाले ना तिथे, म्हणजे तुम्हाला ब आणि क तसेच कटला, म्हणजे दुसरा ऑप्शन आणि तिसरा ऑप्शन तुमचा लगेच कटला तिथे. म्हणजे त्यामुळे एलिमिनेट कसं मी ते सांगत आहे तुम्हाला. म्हणजे जर पेपरच्या वेळेस तुम्हाला कन्फ्युजन होतं की काय समजत काय, दोन्ही वाक्य सारखेच वाटतं ना आपल्याला, पण एकदा दोनदा चारदा वाचावं लागतं. मग अशा वेळेस शक्यतो कॉन्सन्ट्रेशन डोकं ठिकाणावर ठेवून वाचायचं. म्हणजेच काय
पहिलं वाक्य वाचल्यानंतर काही काळानंतर काय करायचं, तुम्हाला विधान असत्य झालं, हिवाळ्यामध्ये द्विपकल्पीय झालं, म्हणजे आधी ऑप्शन मध्ये बघून घ्यायचं की कुठे तुम्हाला उत्तर निघतं. तर उत्तर निघालंय तुम्हाला 1 आणि 3 मध्ये, म्हणजे असत्य असत्य आलेलं आहे. म्हणजे ब मध्ये, मग आता ब बघा, ब कुठे निघाल तुम्हाला, ब ही सत्य समजून सत्य आहे, किंवा तुम्हाला ओळखायचं झालं तर 1 मध्ये दिलेलं आहे तुम्हाला दोन्ही सत्य 1, आणि पुन्हा ब म्हणजे ऑप्शन कुठे दिले आहे तुम्हाला, ब सत्य 4 मध्ये, बरोबर आहे. आणि 4 मधलं तुमचं ऑप्शन तसंही कटलेलंच आहे, कारण तुम्हाला असत्य आहे ना तुमचं, नाही नाही असत्य आहे ना तुमचं, म्हणजे खरं आहे ना, पण यामध्ये ऑप्शन मध्ये काय दिलंय, असत्य दिलेलं, म्हणजे तसाच तो चौथा ऑप्शन गेला, मग राहिला कुठला, झालं. आले का काही 1 वर्ष लागले का जास्त, काहीच नाही. फक्त तुम्हाला स्वतः थोडं ते प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणते ना, ह्या गोष्टी थोडा वापरावं लागतं. म्हणजे कशा पद्धतीने बघता एखाद्या प्रश्नाकडे हे लक्षात आलेलं आहे. कारण की तुमचं जर सत्य असेल आणि चौथ्या ऑप्शन मध्ये तुमचं असत्य दिलंय, म्हणजे तुम्हाला चूक दिलेला आहे, मग चौथा ऑप्शन तसाही तुम्ही कट केलेला होता, मग चौथा तुमचा नाहीच आहे, मग राहिलेला कोणता आहे, सरळ दांडी गोल. म्हणजे अशा पद्धतीने पण ऑप्शन मध्ये जाता येतं. हे कधी पेपरच्या काळामध्ये वापरायचं. तर हे तुमचं काम असतं की पेपर ज्या वेळेस तुम्ही सोडवता, बरोबर, त्यावेळेस तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला घेता आलं पाहिजे.